नाशिकचं पालकमंत्रीपद कुणाकडे हा प्रश्न अखेरीस निकाली निघालाय। पालकमंत्रीपदाचा नाशकातला तिढा सुटला आहे, कारण नाशिकमध्ये पालकमंत्रीपद भारतीय जनता पार्टीकडेच राहील असं स्पष्ट झालंय। इथे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पालकमंत्रीपदावर दावा केला होता, मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अनुभवी नेता गिरीश महाजन यांच्याचकडे हे पद राहील असं म्हटलंय। दरम्यान रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही। पद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक पालकमंत्री नेमावा। यावेळेस पहिला भाजपचा, दुसरा राष्ट्रवादी, रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो, तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा। एकाला उठवत जावं आणि दुसऱ्याने बसवत जावं। अजून मला कोणीही सांगितलेलं नाही, अधिकृत दुजोरा त्या गोष्टीला नाही आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच दाखवलं जातं आहे। ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेलाच ते खरं असेल। पण मलाही अनेक फोन आलेत, पण मला असं वाटतं या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही। मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विचारणा केली सगळी टीव्हीवरची बातमी बघून, पण अजून कुठेही तसं जाहीर झालेलं नाही। तानाजी सावंत यांनी खात्याचा वाईट अनुभव आला असं या म्हटलेलं आहे। नाही, मी काय ऐकलं नाही त्याचं, ऐकल्यावर सांगतो। कुंभमेळा संदर्भात या ठिकाणी बैठक पार पडली। अरे राजा, काल एवढं मोठं बातम्या चालल्या माझ्या, मी सगळ्यात मोठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सगळं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर तेही झालं, त्याचे दोघांचे पूर्ण नियोजित कार्यक्रम होते तेही दाखवलं। मला वाटतं की जेवढं उत्कुंठा मीडियामध्ये किंवा वारंवार या विषयाला जेवढं महत्त्व दिलं जात आहे, किंबहुना वारंवार हा प्रश्न जो उपस्थित होतोय, मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे ते अधिकार आहेत। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। दिल्लीमधून असं सांगण्यात आले, मला या विषयातली काही माहिती नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय जो निर्णय करतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू।